नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 20वा. दिवस 19 मध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार बघितला. आता आपल्याला बघायचं आहे दशांश अपूर्णांकांचा भागाकार. दशांश अपूर्णांकांचा भागाकार ही सुद्धा एक सोपी प्रक्रिया आहे. मग दशांश अपूर्णांकाला पूर्ण संख्येने भागणे किंवा दशांश अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक संख्येने भागणे, दोन्ही क्रिया ह्या एकाच वेळेस आपल्याला म्हणजे करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सारख्या. या दोन्ही क्रिया करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सारख्या आहेत. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण घेऊ. मग पहिलं उदाहरण जर घेतलं आपण 3.5 भागिले 4, हे पहिलं उदाहरण घेऊ आपण. आता भागाकार करताना तुम्ही एकदम भागाकार केला तरी चालतो, पण आपण थोडीशी वेगळी पद्धत बघू भागाकाराची. हे जे 3.5 आहे याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. इथं दशांश चिन्हानंतर फक्त एकच आहे, म्हणजे 35चा छेद हा 10 होईल. म्हणजे या ठिकाणी 35/10 असा येईल. 10ने जर 35ला भागलं तर 3.5 येतात. भागिले 4 म्हणजे 4/1. आता आपल्याला हे माहिती आहे की अपूर्णांक संख्येने भागणे म्हणजेच तिच्या गुणाकार व्यस्ताने गुणने होय. गुणाकार व्यस्ताने गुणने होय. म्हणजे बघा, अपूर्णांक संख्येने भागणे म्हणजेच तिच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय. म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, म्हणून 35/10 गुणिले 1/4. म्हणून आता यांचा जर गुणाकार केला तर काय येईल, 35×1 = 35 म्हणजे 35 गुणिले 1/10 गुणिले 1 बरोबर 10 गुणिले 4 आहे बरोबर 35×1 = 10^4. आता या अपूर्णांकाचं आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना 40चं रूपांतर आपल्याला 10च्या पटीत असलेल्या संख्येशी करावं लागेल. म्हणजे 10 किंवा 100 किंवा 1000 अशा पद्धतीनं करावं लागेल.
मग ते जर करायचं असेल तर 40चं रूपांतर 100 मध्ये होत नाही, 1000 मध्ये होतं का बघा. मग 40ला जर 25 न गुणलं तर 1000 होतात. मग बरोबर 35 आणि 40ला प्रत्येकी 25 ने गुणायचं आहे. 35 गुणिले 25 छेद 40 गुणिले 25 बरोबर गुणाकार करून घ्या. 25 5 125, हातच्या आले 12, 25 त्रिक 75, 75 आणि 12 87 छेद 25 0 0 आणि 25 चौक 100 1000. आता याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करता येईल. म्हणजे एकावर 3 शून्य म्हणजे दशांश चिन्ह 3 अंक डावीकडे सारखा, म्हणजेच काय येईल 0.875. काय आलं 0.875. याचाच अर्थ काय झाला की 3.5 भागिले 4 बरोबर 0.875. हा जो भागाकार आहे हा भागाकार आणखी थोडासा वेगळ्या पद्धतीनं जर करायचा असेल तर तो कसा करता येईल बघा. रीत दुसरी वापरू आपण. आता 3.5 भागिले 4 दिलेले, याचा अर्थ 3.5 ला 4 ने भाग द्यायचा आहे. 4 भागिले 3.5 आणि मग 4 ने 3 ला भाग जातो का नाही, भाग बसतो शून्याचा. 4 0 0 बाकी उरते 3. आता आपल्याला जो पुढचा अंक खाली घ्यायचा आहे तो दशांश चिन्हाच्या नंतरचा अंक आहे. मग दशांश चिन्हाच्या नंतरचा अंक ज्यावेळेस खाली घ्यायचा आहे त्यावेळेस ते दशांश चिन्ह आपल्याला भागाकारामध्ये द्यायचे आणि मग तो अंक खाली घ्यायचा आहे. मग 4 8 32, 8 चा भाग जातो. बाकी आता किती उरली, 3 उरली. आता इथं घ्यायला काही अंक नाही आहे खाली, तुम्ही पुढचा अंक एखादा घेऊ शकता. 0 ज्यावेळेस अंक घ्यायला नसतो त्यावेळेस पुढचा अंक कोणता घ्यायचा आहे 0. मग 4 7 28. आता इथं बाकी उरते 28 आणि 2 30. आता पुन्हा पुढे 0 घ्यायचा आणि 4 5 20 आणि इथं बाकी उरली 0. म्हणजे किती भागाकार आला 0.875. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला असंच म्हणता येतं की 3.5 भागिले 4 बरोबर 0.875. ह्या दोन्ही क्रियांपैकी ही वरची क्रिया आणि ही एक क्रिया आहे. तर ह्या दोन्ही क्रियांपैकी आपल्याला ज्या सोप्या पद्धतीनं हे उदाहरण सोडवता येईल त्या सोप्या पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं असतं. आता दुसरं उदाहरण आपण घेऊया. दुसरं उदाहरण उदाहरण क्रमांक 2. 5.6 भागिले 2.7. 5.6 भागिले 2.7 हे उदाहरण घेऊ. आता इथं भाज्यामध्ये भाज्य सुद्धा दशांश अपूर्णांक आहे आणि भाजक सुद्धा दशांश अपूर्णांक आहे. या अगोदरच्या उदाहरणामध्ये जे आपण बघितलं होतं
भाज्य हा दशांश अपूर्णांक होता, पण भाजक मात्र पूर्ण संख्या होता. इथं दोन्ही कसे आहेत, दशांश अपूर्णांक आहे. मग हे उदाहरण सोडविताना आपल्याला ह्या दोन्ही अपूर्णांकाचं रूपांतर, दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करावं लागणार आहे. मग 5.6 छेद 5.6 छेद नाही तर दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे, म्हणजे 56 होतील. पण दशांश चिन्ह का काढून टाकलं आहे तर त्याला 10ने भाग दिला आहे म्हणून, किंवा त्याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर केलं आहे. अशाच पद्धतीनं 2.7चं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना दशांश चिन्ह एक अंक पुढं सरकवायचं आहे, म्हणजे आपल्याला 27ला 10ने भागावं लागणार आहे. इथं सुद्धा पुन्हा आपल्याला तोच प्रश्न येतो की अपूर्णांक संख्येने भागणे, अपूर्णांक संख्येने भागणे अपूर्णांक संख्येने भागणे म्हणजेच तिच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय. गुणाकार व्यस्ताने गुणणे होय. आणि मग आता म्हणून 56/10 गुणिले 10/27 बरोबर. इथं हे 10 गेले म्हणजे 56/27 राहिले. आता इथं मात्र 27चं रूपांतर 10च्या पटीतील संख्येत करणं अवघड आहे. त्यामुळं आपण 56ला डायरेक्ट 27नं भाग देऊ. बरोबर. 27ने 5ला भाग जात नाही, मग 56ला कितीचा भाग जातो, 27 दुने इथं देऊन घेऊ भाग आपण 56 भागिले 27, 27 दुने 54. दोन उरले, वरून संख्या नाही आहे म्हणून इथं दशांश चिन्ह घ्यायचं आहे. आणि मग आता वरून शून्याचा घ्यायचा आहे, भाग जातो शून्याचा. पुन्हा वरून घ्यायचा आहे शून्याचा. आणि आता भाग कितीचा जाईल, 9चा भाग 27 10 270 येतात. मग 9चाही भाग जात नाही. मग 28 बे 25 10 बे 7 बे 9 18, 9चा जात नाही, 8चा जातो का बघू. 8 7 56, हातचे आले 5, 8 2 16, 5 21, हाही जात नाही म्हणजे 7चा जातो, 7चा भाग जातो. 7 7 49, हातचे आले 4 आणि 7 2 14, 14 4 18, 9 1 10, हातचाला 1, 8 1 9, 9 1 10, पुन्हा हातचाला 1 0 म्हणजे 11 उरले, बाकी बरोबर आहे. तर इथं भाग काही बाकी लवकर शून्य येणार नाही किंवा येणारच नाही.
म्हणून आपण फक्त 2 दशांश स्थळापर्यंत उत्तर काढू. 2.07 म्हणजे 5.6 म्हणून 5.6 भागिले 2.7 बरोबर 2.07. तर अशा पद्धतीनं हे भागाकार आपल्याला करता येतात. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की ज्या वेळेस भाजक हा दशांश अपूर्णांक असतो त्यावेळेस त्याचं रूपांतर पूर्ण संख्येमध्ये करून घ्यायचं आहे. दशांश अपूर्णांकामध्ये असलेला जो भागाकार आहे, दशांश अपूर्णांक जर भाजक दशांश अपूर्णांक असेल तर त्याने भागणं आपल्याला अवघड जातं. आणि म्हणून काय करायचं आहे की त्याचं रूपांतर पूर्ण संख्येमध्ये करून घ्यायचं आहे. पूर्ण संख्येमध्ये करण्यासाठी याला 10ने गुणावं लागेल, म्हणून यालासुद्धा 5.6ला सुद्धा 10नेच गुणावं लागणार आहे. कारण दोन्हीकडे आपल्याला सारख्याच क्रिया करायच्या असतात, दोन्हीकडेही सारख्याच क्रिया करायच्या असतात. आणि म्हणून म्हणजे जसं या ठिकाणी आपण केलं आहे त्याच पद्धतीनं बघा, इथं छेद 10 घेतला आहे तर इथं सुद्धा छेद 10 आला आहे. आणि या ठिकाणी पहा 56/10 गुणिले 10/27 आले. म्हणजे आपण काय केलं आहे, गुणाकार व्यस्त केला आहे. तिथं 10 गेले म्हणजे पुढं काय आलं आहे, 56/27. म्हणजे इथं 5.6 भागिले 2.7 आहे, याचाच अर्थ 56/27 आहे. तर अशी उदाहरणं आहेत, ही सोपी उदाहरणं आहेत. थोडासा सराव आपल्याला मात्र हा करावा लागणारच आहे. सराव केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला सहजासहजी जमत नाही. इथं उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला, काही त्या उदाहरणांचा आपण अभ्यास करूया. इथंही तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं दिलेली, ह्या उदाहरणांचा अभ्यास करा. 2/7 भागिले 3/2 बरोबर 2/7 गुणिले 2/3 भागाकार आहे. म्हणजे 2/7 भागिले 3/2. आता मी लिहित बसत नाही, तुम्हाला या ठिकाणी मी लिहून दाखवलं होतं की अपूर्णांक संख्येने भागणे म्हणजे तिच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय. हे वाक्य लिहिण्याची तशी गरज नाही आहे, पण आपल्या ध्यानात राहावं म्हणून मी 2 वेळा तुम्हाला लिहून दाखवलं आहे. मग आता इथं 2/7 गुणिले 2/3 म्हणजेच या ठिकाणी गुणाकार केला तर 2 4 छेद 7 अशा पद्धतीनं 4/21 हा त्यांचा भागाकार येतो. इथं ही उदाहरणं आहेत. हे एक उदाहरण आपण सोडवलेलं आहे पाठीमागं, असंही उदाहरण आपण पाठीमागं सोडवलेलं आहे. आता यातलं एक उदाहरण घेऊ आपण. 2.25 भागिले 5. 2.25 भागिले 5 हे उदाहरण घेऊ आपण. कोणतं उदाहरण आहे, हे उदाहरण आहे पहा. दुसरं उदाहरण आहे पहिल्या प्रश्नातलं, हा पहिला प्रश्न आहे, याच्यामधलं हे दुसरं उदाहरण आहे. तर काय आहे, 2.25 भागिले 5 भागाकार तुम्ही डायरेक्ट केला तरी चालेल. जसं आपण म्हणतो आपण 2.25 भागिले 5 असा, आणि याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून केलं तरी चालेल. सरावासाठी आपण याचं व्यवहारी अपूर्णांकातच रूपांतर करूया. म्हणजे 2.25 याचा अर्थ काय होतो, आता दशांशानंतर 2 शून्य म्हणजे कितने भागावं लागणार आहे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना, 225ला 100ने भागावं लागणार आहे. 100 भागिले 5 म्हणजेच 5/1 बरोबर. मग इथं दशांश अपूर्णांकाने भागायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला 225/100 अपूर्णांकाने भागायचं म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणायचं आहे. म्हणजे 1/5 गुणिले 1/5. 5ने भाग जातो बघा, 5×1 5, 5×4 20, 22मधून 20 गेले, 2 राहिले, आणि वरून 5च घेतला तर 25 झाले, 5×5 25, आणि हा गुणाकार केला तर 45×1 45 छेद 100×1 100 बरोबर. आता याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं
तर काय येईल 45/100 म्हणजेच 0.45 हा आला त्याचा भागाकार. 2.25 भागिले 5 बरोबर 0.45. त्यानंतर आपण उदाहरण घेऊ 6.8 भागिले 3.4. पाचवं उदाहरण आहे 6.8 भागिले 3.4. आता या ठिकाणी 6.8चं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणजे आपल्याला 10ने त्याला भागावं लागणार आहे 68ला. 68/10. 68/10 भागिले 3.4. 3.4 म्हणजेच दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणजे 34ला आपल्याला काय करावं लागणार आहे 10नेच भागावं लागणार आहे एकच अंक असल्यामुळे. पुन्हा अपूर्णांक संख्येने भागायचं म्हणजे तिच्या गुणाकार व्यस्ताने गुणायचं आहे म्हणजे 68/10 गुणिले 10/34. 10 गेले 34 × 34 34 दुने 68 म्हणजे 10 × 10 10 × 10. आता हे काय राहिलंय 2 × 2 छेद 1 गुणिले 1 1 बरोबर 2 म्हणजे भागाकार किती आला 2 आलेला आहे. तर अशी ही उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं तुम्ही सोडवा. आपण ही 2 उदाहरणं सोडवलेली. पुढचं काय दिलेलं आहे की रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 400 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा 4.8 मीटर अंतरावर झाडी लावली. रस्त्याच्या दुतर्फा 4.8 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे किती लागतील बरं का. तर दुतर्फा याचा अर्थ काय होतो दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला. म्हणजे या ठिकाणी जर समजा असा रस्ता असेल या ठिकाणी जर असा रस्ता असेल तर दोन्ही बाजूला झाडं लावलेली. इथं झाड लावलं इथंही लावलं इथंही लावलं इथंही लावलं अशाच पद्धतीने इथे लावलं इथे लावलं इथे लावलं इथे लावलं. पण ह्या झाडांमधलं अंतर किती आहे 4.8 मीटर आहे. 4.8 मीटर हे सगळे अंतर किती 4.8 मीटर आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा किती झाडी लागतील. मग आता तुम्ही एक विचार करा रस्ता 2 किलोमीटर 400 मीटर आहे म्हणजे ही बाजू 2 किलोमीटर आणि 400 मीटर झाली. ही सुद्धा 2 किलोमीटर आणि 400 मीटर झाली. मग एका बाजूचे जर आपण झाडं काढले तर त्याची दुप्पट केली तर आपल्याला दुसऱ्या बाजूचे झाडं मिळतील. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे की रस्त्याची लांबी बघा रस्त्याची लांबी किती दिलेली आहे 2 किलोमीटर 400 मीटर. हे आहे प्रश्न क्रमांक 2. रस्त्याची लांबी बरोबर 2 किलोमीटर आणि 2 किलोमीटर आणि 400 मीटर. याचाच अर्थ काय झाला 2.4 किलोमीटर 2 किंवा 400 किलोमीटर. म्हणजे रस्त्याची लांबी 2.400 किलोमीटर आणि दुतर्फा 4.8 मीटर अंतरावर झाडे लावलेली. 2 झाडांमधील अंतर किती आहे 2 झाडांमधील अंतर
दोन झाडांमधील अंतर 4.8 मीटर. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, 4.8 मीटर आणि 2.400 किलोमीटर. हे जे आपण भागाकार करणार, इथं भागाकार करावा लागणार आहे आपल्याला. 4.8 मीटर 2 किलोमीटर 400 मीटर अंतराचे 4.8 मीटरवर असे किती भाग होतील हे काढावं लागणार आहे. म्हणल्यानंतर 4.8ने 2.400 किलोमीटरला आपल्याला भागावं लागणार आहे. पण मीटरने किलोमीटरना भागणं हे काही योग्य नाही, कारण कोणतीही क्रिया करताना राशीची जी एककं असतात, इथं अंतर ही राशी आहे, राशीची जी एककं असतात म्हणजे किलोमीटर मीटर ही एकके झाली, ही नेहमी समान असावीत. आणि समान असावी म्हणून काय करायचं, या ठिकाणी किलोमीटरमध्ये रूपांतर न करता ते मीटरमध्ये करून घेऊ. याचा अर्थ की 2 किलोमीटर म्हणजे किती मीटर झाले, 2000 मीटर झाले, अधिक हे 400 मीटर बरोबर किती मीटर होतील, 2400 मीटर होतील. आता 2400ला 4.8 मीटरने भागणं हे संयुक्तिक होईल, हे योग्य होईल, कारण इथं एककं सारखी झाली. म्हणजे बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, कोणत्याही राशींची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना नेहमी त्यांची एककं ही सारखी असली पाहिजेत. आणि मग आता भागाकार करावा लागणार आहे आपल्याला झाडांची संख्या काढण्यासाठी. म्हणून झाडांची संख्या बरोबर झाडांची संख्या बरोबर 2400 भागिले 4.8. आता हे दशांश चिन्ह इकडं का घ्यायचं आहे आपल्याला, उजव्या बाजूला घ्यावं लागणार आहे. म्हणजे 4.8ला 10ने गुणावं लागणार आहे. बरोबर 4.8 गुणिले 10 म्हणून छेदाला 10ने गुणलंय म्हणून अंशाला सुद्धा काय करायचंय, 10ने गुणायचंय. 2400 गुणिले 10 बरोबर 24,000. 2400ला 10ने गुणल्यावर येतात 24,000 आणि 4.8ला 10ने गुणल्यानंतर येतात 48. बघा 24 एक 24, 2400, 2400, 2400 आणि 24 दुने 48. 24 ने 24,000ला भागलं तर 1000 आले आणि 24 ने 48ला भागलं तर 2 आले. 2 ने आता 1000ला भाग द्या, बे 5 10, बे 00, बे 00 म्हणजे किती झाडं बसली, एकूण 500 झाडे बसली. एकूण किती झाडं बसली, 500 झाडे बसली. पण झाडे ही जी आहेत ही रस्त्याच्या दुतर्फा लावलेली आहे. लक्षात घ्या, झाडे रस्त्याच्या दुतर्फा याचा अर्थ काय होतो, दोन्ही बाजूने दुतर्फा लावलेली आहेत. झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावलेली आहे. म्हणजे एका बाजूने 500 झाले
मग दुसऱ्या बाजूने सुद्धा किती असणार आहे? 500. म्हणजे एकूण झाडांची संख्या किती होणार आहे? म्हणून एकूण झाडांची संख्या बरोबर 500 गुणिले 2. दोन्ही बाजूने झाडं लावलेली बरोबर किती झाडं आली? 1000 झाडं आली. म्हणजे एकूण किती झाडं आपल्याला लावता येतील? तर 1000 झाडे लावता येतील. असं हे दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवता येते. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो काय दिलेला आहे? 20 किलो आंब्याच्या करंडीची किंमत 625 रुपये आहे. 1 किलो आंब्याची किंमत किती? आता 20 किलो आंब्याची किंमत 625 आहे. वीस किलो आंब्याची किंमत 20 किलो आंब्याची किंमत आंब्याची किंमत 625 रुपये. आणि आपल्याला काय करायचंय? 1 किलो आंब्याची किंमत काढायची. म्हणून आता 20 किलो आंब्याची किंमत 625 आहे. म्हणजे 625 चे आपल्याला समान 20 भाग करावे लागतील. आणि म्हणून त्यासाठी काय करावं लागणार आहे? आपल्याला 1 किलो आंब्याची किंमत काढताना 1 किलो आंब्याची किंमत बरोबर 625 भागिले किंवा छेद 20. मग आता 625 छेद 20 याचा भागाकार आपल्याला करायचा आहे. 5 ने भाग जातो इथं बघा. 5 चोक 20, 5 एक 5, 6 मधून 5 गेले 1 राहिले, 2 घेतला तर 12 होतील. 5 दुने 10, 12 मधून 10 गेले 2 राहिले, वरून 5चा घेतला तर 25 होतील. आणि 5 5 25. इथं पुढं आपण घेऊ 125 छेद 4. हे 4 ने 125 ला भाग देऊ. 4 एक 4, 4 त्रिक 12, 0 बाकी उरेल. वरून 5चा घेतला तर 4 एक 4 आणि 1 5. आता पुढं संख्या नाही घ्यायला म्हणून दशांश चिन्ह द्या. एक उरलेला आहे. वरून 0चा घेतला तर 4 दुने 8, 2 उरतील. 10 मधून 8 गेले 2 राहिले, वरून 0चा घेतला तर 20 होतील. आणि 4 पंचे 20 बरोबर 31.25 रुपये. म्हणजे 1 किलो आंब्याची किंमत किती आली? 31.25 रुपये. हा जर भागाकार तुम्हाला अशा पद्धतीनं जमला नाही तर सरळ अशा पद्धतीनं करा. 625 भागिले 20. इथं पहा 20 त्रिक 60, 3चा भाग जाईल. 20 त्रिक 60, बाकी 2 उरेल. वरून 5चा घेतला तर 1चा भाग जातो. 20 एक 20, खाली 25 मधून 20 गेले 5 राहिले. आता इथं वरून संख्या घ्यायला नाही आहे म्हणून काय करायचं आहे? दशांश चिन्ह द्यायचं आहे. वरून 0चा घेतला. 20 दुने 40, 2चा भाग जातो. 50 मधून 40 गेले 10 उरले. आता पुन्हा वरून 0चा घेतला आणि 20 5 100.
आता बाकी उरली 0. हां, किती भागाकार आला? 31.25. बघा, तर या 1 किलो आंब्याची किंमत किती येणार आहे? 31.25. ज्यांना फक्त अशा पद्धतीनं भागाकार जमणार नाही, हे सगळ्या क्रिया ज्या आहेत ह्या सरावाशिवाय आपल्याला जमत नाही, त्यांनी अशा पद्धतीनं भागाकार करून घ्या आणि असा भागाकार करण्याची सवय पण लावा. तर या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. इथली ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं तुम्ही पुन्हा एकदा सोडून काढा. धन्यवाद.